आपल्यासोबत महाविकास आघाडीतील दोन कार्यकर्ते आहेत, एक राष्ट्रवादीचे आणि एक शिवसेनेचे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. त्यामुळे ह्या दोन कार्यकर्त्यांची जरा मतं काय आहेत ते पण बघूया. काय यंदा वातावरण आहे सातारा लोकसभेत? यंदा तुतारी खूप जोरात वाजणार आहे. या तुतारीची गर्जना पार दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. याबद्दल निशंक आहे सगळे. हे तुमचं एकटाचं मत आहे की अख्ख्या सातारा लोकसभेचं आहे? नाही नाही, सातारा लोकसभेचं आहे. कारण कसं आहे, ही स्वाभिमानाची आणि अस्तित्वाची लढाई आहे. राहिलं उमेदवारीचं म्हणाल, शशिकांत शिंदे साहेब हे तळागाळातनं आलेलं व्यक्तिमत्व आहे. अतिशय म्हणजे खूप तळागाळातून त्यांनी संघर्ष केलाय. आमदारकी असो किंवा त्यांनी जे संघटना आहे मुंबईमधली, त्या संघटनेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आणि पवार साहेबांनी ज्या ज्या वेळेला त्यांना सांगितलं की संघर्ष तुम्हाला करायचा आहे, ह्या माणसानं शड्डू ठोकून लंगोट बांधून कधीही उडी मारायची तयारी दाखवली आहे. मी येतो शशिकांत शिंदेकडे येतो. यांनी पक्षफुटीचा मुद्दा मांडला. तुम्हाला माहिती आहे का 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढली होती. मग उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी हे केलं का? होतं म्हणून नव्हतं. मग काय होतं ते? त्यांनी मग ते वयाचं होतं म्हणून नाही काही काहीला. बरं, हां. ह्या भाजपनं आमच्या गद्दारी केली. आम्हाला शब्द दिलता की 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव साहेब राहतील, 2.5 वर्ष भाजपचा राहील. हा, मग त्यांनी परत शब्द फिरवला म्हणून आम्ही पण फिरवला, म्हणून आम्ही केलो. भाजपचे बोलले की बाबा पहिला आमचा मुख्यमंत्री नंतर तुमचा. का तुमचा पहिला? तुमचा का पहिला? त्यांचे आमदार जास्त होते की हो? कशाबद्दल? 105. हो, आमच्या 56. बाळासाहेब ठाकरेमुळे तुम्ही वर आला सा. तुम्ही आधी खालीच होता सा. तुम्ही मला भाजपला वर कोणी काढलं? शिवसेनेनेच काढलं ना. तुम्हाला होतं का तुमचा एक तर आमदार येत होता का निवडून इथं महाराष्ट्रात? निवडून कुणामुळे आली? ते आमच्यामुळे आलीत. मग उद्धव ठाकरेंनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा. दिला की मग लगेच बरोबर, दिला, लगेच बरोबर, देऊन टाकला एका बरोबर. दिवसात. मग 2019 मध्ये नैतिकता म्हणून भाजपला पाठिंबा का नाही दिला? एकत्र लढले होते, प्रचार केला वगैरे. तुम्ही शब्द फिरवला म्हणून नाही दिला. तुम्ही शब्द फिरवला ना म्हणून नाही आम्ही दिला तुम्हाला पाठिंबा. का कशाबद्दल द्यायचा? हा, तुम्ही जर एक शब्द देत असा माझ्यावर लग्न करणार म्हणून कोणी शब्द दिला? भाजपने दिला नव्हता. अमित शहा बसले होते घरात जाऊन मातोश्री. पण अमित शहा म्हणतात, देवेंद्र फडणवीस पण म्हणतात आम्ही दिला नव्हता. आता आता म्हणणार की हो, उद्धव आता ठाकरे म्हणायला लागले हो, आता म्हणायला लागले हो. तेव्हा मग कशाला हेल्पड घालत होते? मग तुम्ही मातोश्री हो कशाबद्दल जात होता मातोश्री? ठीक आहे, आता उद्धव ठाकरे पण शरद पवारांच्या घरी पण गेले होते, जागा वाटपाचा असो किंवा इतर एकत्र बैठका पण झाल्या की त्यांच्या. कुणी काय जागा वाटपाच्या बैठकांसाठी गेले होते? होयच की, मग जागा वाटपचे गेलते, जागा वाटप झालं. आमचे कमी आले आमदार समजा, हा तुमचे जास्त आले. पण ठरलं होतं काय 50-50, 50-50%. मग बरं, हे लोकसभेच्या आधी ठरलं होतं की विधानसभेच्या आधी विधानसभेच्या आधी ठरलं होतं? हा ठरलं होतं. मग तुम्ही आम्ही बघितल्या होत्या, बातम्या बघितल्या होत्या, तुमच्या मीडियम मधून बघितल्या होत्या, लोकल मीडियमला बघितल्या होत्या, आपल्या टीव्हीला बातम्या बघितल्या होत्या, घरात जाऊन बसले होते. ह्यासनी फडणवीसनी बाहेर बसवलं होतं, आज जाऊन खोली चर्चा केली. मग उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं की तुम्ही खरंच बघितलं? हा, उद्धव ठाकरेंनी भाषणात सांगितलं. बातम्यात बघितल्या आम्ही. मग मीडिया खोटं बोलत असला तर मग खोटं असेल. मग मीडियात तर बघितले ना आम्ही, मग चर्चा बघितलीच ना आम्ही. मग तुम्ही का द्यायला नाही सा? मग तुम्ही काय म्हणा सा, आधी शिवसेनेचं 2.5 वर्ष होऊन द्या, मग आम्ही घेतो भाजपचं 2.5 वर्ष. तुमच्या त्याच्या आधी तुम्हाला केलं ना 5 वर्ष. म्हणजे तुम्हाला आधी त्याच्या आधी 5 वर्ष शिवसेनेनेच केलं ना मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीसांना हा, 2014. केलं ना. मग केलं का नाही आम्ही? मग आम्हाला आता 2.5 वर्ष आधी द्यायला काय होत होतं? का दिलं नाही तुम्ही? 105 आमदार होते आमच्याकडे. कुणामुळे आले? अहो, आले कुणा? नरेंद्र आमच्या मोदीमुळे. युती होती ना. मोदी तुमचं लाट म्हणू होती. नका. मोदी लाट काय नव्हती, दोन्हींचं होतं. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावून तुम्ही मतं मागत होता. हा, तुमच्या एकट्याच्या मतावर आलेलं नाही. मग आता काय येणार नाही तुमचं? बघा तुमचं आता काय हाल होतंय. अशा ह्याच्यावरतीच ना भाजपचे नेते म्हणतात की ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली आणि हे करत होते, मतं मागत होते, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस म्हणत होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मग त्यावेळेला उद्धव ठाकरे का बोलले ना, थांबवलं का नाही? थांबवलं नाही म्हणजे आधी ठरलंच होतं ना. परंतु 4 चौकात म्हणत होते की देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन. मग त्यावेळेला उद्धव ठाकरेंना कळलं नाही का? 2.5 वर्ष होतच की तुम्हाला देणारच होतं की, आणि 2.5 वर्ष आम्हाला होतं. मग करते मग तेच म्हणतो, पहिलं आम्हाला द्यायला पाहिजे होतं. आम्ही असं म्हणतोय, आमचं म्हणणं असं आहे की 2.5 वर्ष पहिलं आम्हाला द्या. आमच्याकडे 105 असताना तुमच्याकडे 120 असून देत. आम्हाला काय म्हणणं आहे, तुम्हाला पहिलं 5 वर्ष नाही, तुम्हाला 2.5 वर्ष द्यायचं आहेत ना, तुम्हाला शेवटचं 2.5 वर्ष ना आम्हाला आधी द्या, असं आमचं म्हणणं होतं. यांचा मुद्दा पटतोय का तो? एक पहिले मुख्यमंत्री करा, नंतर मग भाजपचा मुख्यमंत्री. एकदम बरोबर आहे. कारण कसं आहे, ज्या कमळाबाईला ओसरा दिला, बाहेरून येणाऱ्या फिरणाऱ्या लोकांना आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये बाहेर बसायला देतो, पाणी देतो, चहा देतो, आणि तुम्ही थोड्या दिवसानं त्याच घरावर हक्क मारायचा. हे कुठली राजनीती झाली? हे कुठले संस्कार झाले?
शिवसेनेचा हात धरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवलं. बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून जिथं तिथं तुम्ही त्यांचा आधार घेतला. आज त्याच बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझ्या उद्धवाला सांभाळा, जाहीर आवाहन केलं होतं. आणि तुम्ही त्या उद्धव ठाकरेंना कमरेखाली घाव घालता, इतके घाणेरडे आरोप करता, त्यांच्या पत्नीवर आरोप करता. ही कुठलं राजकारण झालं? अतिशय घाणेरडेपणा आहे हा महाराष्ट्र आहे. छत्रपतींच्या पराक्रमानं, यशवंत विचारसरणीनं आणि एक चांगल्या संस्कारातून घडलेला महाराष्ट्र आहे. आता ह्या कमळाच्या प्रेमात पडून लोक जे चिखलात रुतलीत, जे आपलं राजकारण समाजकारण त्या चिखलात रुतलंय, त्या चिखलातून आता बाहेर यायची वेळ आली. कमळ गाडून ते जरा बाहेर येऊन स्वच्छ होऊन आपलं राजकारण पुन्हा एकदा यशवंत विचारांचं घडलं पाहिजे. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की माझ्या उद्धवला सांभाळा. त्यावेळेला बाळासाहेबांनी हेही म्हटलं होतं की मी काँग्रेस सोबत कधी जाणार नाही, नाहीतर मी पक्ष. बाळासाहेब काँग्रेस सोबत गेलते. मग त्यांनी तसं का म्हटलं? तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, काँग्रेस सोबत गेलते बाळासाहेब, गेलते. हा, मी म्हणतो ते सगळं मागचं सोडून द्या, तुम्ही मागचं सगळं सोडून द्या. आता मला फक्त का नाही, ह्या 10 वर्ष सरकारमध्ये काय केलं हे सांगा. बेरोजगारी वाढली, 2 कोटी रोजगार देतो म्हणजे दिले नाहीत. महागाई वाढवली, पेट्रोल 35 आणि 50 नका होतो म्हणजे केलं नाही. काय केलं नाही? गॅस सिलेंडर वाढला, सगळं वाढलं. काय केलं हिनी? शेतकऱ्यांची अवस्था तुम्ही शेतकऱ्यांचं बघितलं ना, ती तिकडनं पंजाबवर नेताना कसं काट्या बिट्या लावलं, ती लावलं, बॅरिकेड लावलं, रस्ता अडवला. कशाबद्दल? महाराष्ट्रातला शेतकरी सुखी आहे का? कशी कुठला शेतकरी सुखी? कुठलाच नाही देशातला. काय केलं हिनी? हिनी त्या मोठ्या मोठ्या नेत्यांची ह्याची तिची उद्योगपतींची कर्जमाफी केली. एक प्रश्न विचारा, महाराष्ट्रात विचारा, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात विचारा, आजचा कृषी मंत्री कोण आहे? केंद्रीय कृषी मंत्री तुम्ही तरी सांगू शकाल? तुम्ही सांगा, मला माहिती नाही. मलाच माहित नाहीये, कारण त्याचं कामच दिसलेलं नाही. महाराष्ट्राचं कोण आहे? महाराष्ट्राचे आपले धनंजय मुंडे. धनंजय मुंडे साहेब आहेत, परंतु ऍक्च्युली जे काम दिसायला पाहिजे ते पवार साहेबांच्या वेळेला भारत निर्यात करणारा चांगला सक्षम देश होता. आज मोदी साहेबांच्या काळामध्ये तुम्ही कांद्याला निर्यात बंदी केली, ठीक आहे. ज्या पाकिस्तानच्या विरोधात तुम्ही घोषणा दिल्या, सगळंही केलं, स्तोम माजवलं, त्या पाकिस्ताननं सगळ्या जगामध्ये कांदा निर्यात केली. आज त्यांच्या शेतकरी जगला, पण आमचा शेतकरी मेला. हे पाप कोण फेडणार? हे दुर्दैव नाही का? कुठे ते कृषी मंत्री? काय ते धोरण? अहो, फक्त राजकीय पक्ष फोडणे, गाडणे, विरोधी संपवणे ह्याच्यातच त्यांनी वेळ घालवला. शेतकरी, विद्यार्थी ह्यांच्यासाठी काहीही योगदान नाही या सरकारांचं. आणि एक उंची वाढवण्यासाठी राजकीय असू दे, सामाजिक किंवा आर्थिक स्तर, GST तुमच्या मनाला आला तसा लावला, नोटबंदी तुमच्या मनाला आली तशी केली. तुम्ही काळा पैसा किती आणला हो? कुठे गेले ते 15 लाख रुपये? मोदींनी म्हणाले होते का 15 लाख मध्ये आपल्या खिशातले किती गेले त्याला दाद नाही. 15 लाखाची स्वप्न दाखवली. परत आता अनिल देशमुखांचं उदाहरण देतो, त्यांच्यावर किती माजी गृहमंत्री. आताचे रिसेंट उदाहरण देतो तुम्हाला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांवर 100 कोटीचे आरोप केले, अटक पण झाली त्यांना. अटक केली. तुम्ही 6 महिने ठेवलं, 6-8 महिने ठेवलं आतमध्ये, वर्षभर ठेवलं, आणि त्यातून किती आउटपुट आलं? 1 करोडचं दाखवलं तुम्ही. आणि ते पण त्यांच्या चौकशी सुरू आहे की अजून नाही? चौकशी सुरू असली तरी त्यात तथ्य नाही ना. शेवट काय निघाला? 1 कोटीचं काहीतरी त्यांच्या शैक्षणिक गावलेलं नाही, परंतु आज ते दाखवतायत नुसतं की 1 कोटीची रेकॉर्ड वरती आहे. परंतु आज शशिकांत शिंदे साहेबांवर तुम्ही आरोप केले, 4000 कोटीचे आरोप केले. 4000 कोटी. पहिली पत्रकार परिषद, दुसऱ्या पत्रकार परिषद ते आरोप कितीवर आले? 7 कोटीवर. मग आता हे मेंदूवर परिणाम झालेले जे विरोधक आहेत त्यांना एक विचारायचं आहे की 4000 कोटी कुठं आणि 7 कोटी कुठं? आता हे 7 कोटी पण काही दिवसांनी गायब असणार आहेत. पण जे आरोप, चारित्र्य हनन जे होतंय, विरोधकांची चारित्र्य हनन करून जे तुम्ही राजकीय अस्थिरता निर्माण करताय, ही कुठंतरी वैचारिक दृष्ट्या रसातळाला नेण्याचं हे आहे. त्यामुळं ह्याचा विचार सर्वसामान्य जनतेनं करायची हीच वेळ आहे. चारित्र्य हनन करून नाही, तुम्हाला तुम्ही काय करू शकता समाजामध्ये हे दाखवा. तुम्ही एक दर्जा द्या तुमचा. राजकारणात ते दर्जा असणं महत्वाचं आहे. यशवंत विचार आम्ही संपवून देणार नाही.
माझ्या कॅमेऱ्याच्या मागे निकेतन माने आणि त्याच्या बाजूला एक होते तुमचे मित्र होते का ते म्हणत होते मी आता कृषी मंत्र्याचा मुद्दा काढला त्यावेळेला ते म्हणत होते की ते धनंजय मुंडे घरात आहेत हा? बरं भाजप नाही कुठं दिसली तुम्हाला भाजप- तुम्हाला दिसलं का कधी बरं मी धनंजय मुंडेंनी जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही सांगतो की हे आम्ही कराडमधून हा व्हिडिओ करायला लागलोय आणि तुम्ही घरातच असा इथल्या स्थानिकांचा प्रश्न आहे. आता तोच प्रश्न घेऊन मी विचारतो भाजपनेही म्हटलं किंवा त्या एकनाथ शिंदे जे आहेत त्यांच्याही आमदारांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्ष घरात बसून कारभार केला. मग त्याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? धनंजय मुंडे घरात आहेत विचार म्हटला म्हणून तेही घरात असून दे धनंजय मुंडे घरात आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे घरातच होते तुम्ही म्हणताय ना सगळे घरात होते ना घरात होते पण आमची मडी कुठं ह्या नदीत पडली नव्हती कोरोनाच्या काळात कुठल्या राज्यात पडले होते? बघितलं उत्तर प्रदेश मध्ये पडली होती मडी वाहत होती की नदीतनं पुढे नदीत वाहत पडली होती की हा इथं पडली का महाराष्ट्रात कुठे दिसलं का तुम्हाला मड वाहत पडलेलं इकडे मला गेलेलं? दिसलं नाही हा मला यात्रे दिसलं नाही. हा मग काय केलं 2.5 वर्षात कोरोना आला अचानक आला एकदम रोगराई आली मग केलं ना काम हा धारावी एवढं मोठं तुम्हाला माहिती आहे ना कसलं आहे धारावी मुंबईतली सगळ्यात मोठी जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणतात. झोपडपट्टी सगळ्यात मोठी एक तर तुम्हाला गावलं का त्यात हा असं मड पडलेलं रस्त्यावर बिस्त्यावर इकडे तिकडे नदीत बिदीत वड्यात हा केलं ना काम केलं म्हणूनच झालं आणि मग 5 मुख्यमंत्री तुमचा का मुख्यमंत्री नव्हता होता उद्धव ठाकरेंचा कितवा नंबर होता? कितवा होता पहिला होता दुसरा होता तिसरा होता चौथा होता पाचवा पहिल्या होता. पाच. पहिल्या 5 मध्ये होते मग तुमचं किती मुख्यमंत्री आहेत आता कवा होतं का त्या कोरोनाच्या काळात कवा आला का तुमचा एक मुख्यमंत्री त्यात 2-3 वेळा तरी नाही आले. नाही मग काल नाहीत तेव्हा मीडियाने सर्वे केला का तुम्ही काही बघितलं का काम कुणी केलं हा आणि 2.5 वर्ष मग घरात बसणार नाही होताच काय तसा तुम्हाला तर सोडत होती का जिल्हा बंदी होती आणि मुख्यमंत्री कुठे फिरणार होता बाहेर येऊन फिरेल का? मुख्यमंत्र्यांना ऍक्सेस असतं किंवा फिरायचा आम्ही एक सोडून देऊ. ऍक्सेस असतो की हो पण त्या रोगराईत फिरणार का मुख्यमंत्री जर कोरोना बाधित झाला असता आणि काय झालं असतं तर मग कसं होणार अजित पवारांना पण झाला होता. हा, मग उपमुख्यमंत्री असताना. ह्यांना पण झालता मग तुम्ही ती कोरोनाच्या काळातलं काढतायसा त्याच्यानंतर 2.5 वर्षात तुम्ही लगेच बदलला असा तुम्ही रडलासा एकनाथ शिंदे रडला तिथं की नको भाजप बरोबर जायच नाही ती बंद करा युती अच्छा. टाका. हा त्या 2014 ते 19च्या हा. काळात मग राजीनामा खिशात घेऊन बर मग त्याच्यानंतर तुम्ही 2.5 वर्ष सत्तेत होता ना तुम्ही मंत्री होता का नाही मंत्री एकनाथ शिंदेना म्हणताय का? हा. हो, होते होते ना मग तेव्हा तुम्हाला चाललं आणि परत तुम्हाला 2.5 वर्षांनी लगेच चाललं नाही तेच मग की ती कोरोना संपला काँग्रेस मग नको, लगेच. राष्ट्रवादी नको होई. कोरोना काळात उद्धव ठाकरेंचं पटत नव्हतं त्यावेळेला काय करता येत नव्हतं मग कोरोना संपल्यावर त्यांनी केलं बंड. कसं बंड केलं बंड म्हणते त्याला काय तुम्ही काय म्हणता याला? ही ईडी चौकशी लागली म्हणून पळून गेली हिने किती 10,000 जण? कोटीचा घोटाळा केलाय समृद्धी महामार्गात कुणी एकनाथ शिंदेनी म्हणून पळून गेले माग लागल म्हणून हा मग आता मला सांगा बरं, एकनाथ शिंदेचं सोडा बाकी त्यांच्या बरोबर गेल्या 40 आमदारांचं काय मग 40 पैकी का नाही 20 12 आमदार खासदार पण येतात 20 आमदारांच्या ही आहे ईडीची चौकशी बाकीचे 20चं काय 20 गेली अशी निघून पैसे मिळाले का? ना मग मिळालेच पैसे आम्ही मिळाले म्हणतोच मी 50-50 कोटी मिळाले सगळ्याची काय पुरावा नाही की त्याचा? कशा नाही पुरावा गावतोय पुरावा गावला का कधी कुठला आजपर्यंत मला सांगा आपलं ते आपचं ठेवले तिकडे माणूस आज ठेवलाय अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री सिसोदिया आणि ती दुसरा हा काय गावलं पुरावा अजून काय झालं मंत्री- वर्षभर आता ती काय गावलं देशमुख साहेबांचं पुरावं काय गावलं का सांगा तपास सुरू आहे केलं. मग 8 का टाकताय तपास झाल्याशिवाय 8 टाका तुम्ही गुन्हा सिद्ध झाल्यावर 8 टाका ना मला मी जर PMLA गुन्हा केलाय, नावाचा एक PMLA नावाचा कायदा आहे की त्याच्यात अटक करण्याचा ऍक्सेस असतो मी काय आणि म्हणतो चौकशी करण्याचा access. अटक करा की तुम्ही आता काय म्हणताय अजून हे चाललंय तुमचं ती काय असते ती चौकशी चौकशी चालू आहे मग चौकशी चालू आहे मग मला 8 टाकताय आणि चौकशीत मी निर्दोष गेलो माझं 2 वर्ष आत गेलं ना जेलमध्ये का मुद्दाम करताय आताच का अरविंद केजरीवाल 8 टाकलं उद्धव ठाकरेंच्या घरावरती आहे परत. हा उद्धव ठाकरे घरात हा काय सांगा उद्धव ठाकरेंबद्दल काय सांगायचं सांगा काय केलं त्यांनी ह्यासनी कुठेतरी पानटपरी वाला होता तो आपला गुलाबराव पाटील पानटपरी चालत होता कुठं नेला त्याला हा म्हणजे ते बाळासाहेबांनी केलं ना बाळासाहेबांनी स्थानिक कार्यकर्त्यांना वरती केलं आमदार केलं की केलं नाही खासदार मग केलं तुम्हाला? उदय तुम्हाला त्यांची उद्धव जाण ठाकरे जाण पाहिजे होती त्या गोष्टीची जाण तुम्हाला पाहिजे होती हा तुम्ही भिवून गेलासा तुम्ही काहीतरी भ्रष्टाचार केलायसा म्हणून भिवून गेलायसा तुम्ही असं गेला नाही सा तुम्ही कुठल्या विकास करायला गेलेला नाही का अजित पवारांची टीका केली ना अजित पवार का गेला हो 70,000 कोटी सांगत होता रोज 70,000 कोटी घोटाळा केलाय आणि लगेच घेतला सावे लगेच उपमुख्यमंत्री हा छगन भुजबळ घोटाळा केलाय आत ठेवला बाहेर काढला लगेच मंत्री हा मग आता
म्हणजे हे परंतु आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं काही नाही, त्यासनी सत्ता पाहिजे फक्त. त्यासनी कोणाला? ह्या जनतेचं काय पडलेलं नाही सत्ता त्यासनी. कोणाला पाहिजे नेमकी? हे भाजपला नुसती सत्ता पाहिजे. या जनते मरून दे जनता मेली तर. पण भाजपचा मुख्यमंत्री 400चा नाही गॅस 1200 नेला आणि आम्हाला नाव ठेवता येईल. महाराष्ट्रात काँग्रेसनं काय केलं? एक तर मेडिकल कॉलेज काढले का कुठल्या जिल्ह्यात दाखवा महाराष्ट्रात, दाखवा मला आता. कोणी भाजपच्यांनी हा काढलं का? 10 वर्ष ते होत ना, एक तर दाखवा. मेडिकल कॉलेज कुठं काढलंय का शासकीय? दाखवा कुठल्या जिल्ह्यात आहे का कुठं? नाही, मला माहित नाही, अभ्यास करावा. नाहीच. तुम्हाला अभ्यास नाही, मला माहिती ना, नाहीच. कुठं सुद्धा काय केलेलं नाही. फक्त नितीन गडकरीने चांगलं काम केलं, रोड बांधले एवढंच. मग नितीन गडकरीकडे बघून मतदान करणार का त्यांच्या पुरतं करेल तिथं, तो एकटा खासदार होईल, बाकीच्याच का देऊ मत? बरं, मग साताऱ्यात कोणाला देणार? शशिकांत शिंदेसनी आणि उदयनराजे नाही देणार. मग भाजपचा म्हणून नाही देणार आम्ही. भाजपचं आहे म्हणून हो, भाजपच्या कुठल्याही उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही. कुठल्याही पाहुण्या पैसे सगळे सांगणार, भाजपच्या उमेदवाराला मतदान करणे नाही. हा. मी तुमच्याकडे परत येतो, ते उद्धव ठाकरेंच्या घरात बसून कारभार करणार होते, त्यावरती काय म्हणत होता तुम्ही? नाही, उद्धव साहेबांचं पहिली गोष्ट म्हणजे कामाचं स्वरूप त्यावेळची रोगराई अशा पद्धतीची होती की तुम्ही तुमचा धोक्याचा जीव धोक्यात घालून तुम्हाला महाराष्ट्र सांभाळायचा आहे, सगळ्यांचे जीव वाचवायचे. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्राउंडवर जर काम केलं असतं, काम करण्याबद्दल काही नाही, परंतु नियंत्रण करण्यासाठी त्यांना त्या यंत्रणेचा एक भाग व्हायचा असेल तर त्यांना त्या ह्याच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या यंत्रणेपर्यंत कुठं काय कमी सप्लाय आहे हे त्या गोष्टी. आणि ते नियंत्रण त्यांनी प्रॉपरली केलं म्हणूनच आज त्यांचं नाव रूपाला आलं. त्यांना पहिल्या 5 मध्ये मुख्यमंत्री ॲप्रिशिएट केलं. धारावीसारखं त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथला कंट्रोल होणं अशक्यच होतं, कारण तिथं चालायला रस्ता नाही आहे. अशा ठिकाणी सुद्धा ते कंट्रोल झालं, काही महिन्यातच त्यांनी कंट्रोल करून दाखवलं. तर असं नाव ठेवून चालणार नाही, कारण त्यांना ॲप्रिशिएट केलं जगानं. तर त्यांनी ग्राउंडवर जाऊन काम करणं, त्याच्यापेक्षा मागे राहून संपूर्ण महाराष्ट्र हँडल करणं, हे त्यांनी व्यवस्थित काम केलं. असं नाव ठेवून त्यांची मानेचा त्रास होता, त्यांचं आजारपण असेल, तुम्ही त्याच्यावर का जाताय? त्या माणसानं संयमानं महाराष्ट्राचं राजकारण हाताळलं, हे महत्त्वाचं आहे. दोघांना आता मी शेवटचा प्रश्न विचारतो, वेळ खूप झालाय. साताऱ्यावरती बोलूया, सातारा लोकसभा मतदारसंघावरती. इथलं गणित कसं आहे, उदयनराजे भोसले की शशिकांत शिंदे? निश्चितच माझा पक्ष किंवा विचारधारा आहे म्हणून मी म्हणत नाहीये. महाराज साहेब ज्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेला पवार साहेबांनी त्यांना मुलाप्रमाणे जपलं. अक्षरशः त्यांना कुठलीही गोष्टीची त्यांचा सन्मान जो राखला गेला तो फार मोठ्या प्रमाणात राखला गेला. परंतु आज जर भाजपकडे तुम्ही बघितलं, महाराज साहेबांना जवळजवळ शेवटचे नामांकन भरायचे 3-4 दिवस अगोदर त्यांची उमेदवारी डिक्लेअर केली. हा छत्रपतीच्या गादीचा अपमान नाहीये? तुम्हाला थोडी सुद्धा जनाची मनाची लाज नाहीये किंवा छत्रपतीचा सन्मान राखावा कुठेतरी? आज आमचे ते विरोधक असले, विरोधी पक्षात असले, आम्ही छत्रपतीचा सन्मान करतो. त्यांचं छत्रपती हा शब्द आमच्यासाठी जीव की प्राण आहे. परंतु ज्या विचारधारेमध्ये महाराज साहेब गेलेत ती विचारधारा आम्हाला मान्य नाहीये. कारण त्या विचारधारेमध्ये पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी चिखल केला राजकीय जीवनाचा, यशवंत विचारांना ते मानत नाहीयेत. तिसरी गोष्ट म्हणजे युवकांसाठी त्यांचं धोरण नाहीये, युवकांना कुठलंही दिशा दिलेली नाहीये. वडापाववाला, MBA वडापाववाला, तुमचा बीटेकवाला, चहावाला, ही शिक्षणं घेऊन मोठी मोठी शेतकऱ्यांच्या मुलांनी काय करायचं, वडापावचा गाडा, चहाचा गाडा काढायचा. ही अशी स्वप्न दाखवणार का तुम्ही? काहीतरी विजन पाहिजे. त्याचप्रमाणे सुसंस्कृत राजकारणाला एक चढता आलेख पाहिजे. आणि तुम्ही शेतकऱ्यांबद्दल काय करताय? शेतकरी तुमच्या दारामध्ये ज्यावेळेला दर मागायला जातो, शेतकऱ्यांना तुम्ही मारहाण करता. मराठा आंदोलनचं बघा ना, साधं उदाहरण. मला ह्याच्यासाठी जायचं नाहीये, आंदोलन चालू होतं, शांततेत चालू होतं, तुम्ही चर्चा करायला पुढे येताना लाठ्या मारता, लहान लहान बच्चूंना गोळ्या घालता. अरे तुमची पोरं डोळ्यासमोर ठेवा ना जरा, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. कुठलंही आरक्षण असू द्या, काही असू द्या, परंतु शांततेनं चाललं असेल तर त्याच्यावर अशा प्रकारे अमानुष हल्ला करणं हे योग्य नाहीये. त्यामुळं ह्या विचारधारेला आमचा कडाडून विरोध आहे आणि आम्ही तुतारी वाजवणारच. तुमचं काय मत आहे? तुम्ही शिवसेनेच्या आहात, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. आमची पण तुतारीच आहे इथं. पक्ष थोडासा बाजूला राहू द्या. साताऱ्यात पक्ष थोडासा बाजूला राहू द्या. साताऱ्यात उदयनराजे भोसलेंचं पारडं जड आहे की शशिकांत शिंदेचं? शशिकांत शिंदेच. कारण सांग. कारण असं आहे, थोडक्यात मला सांगा, या गाडीची एक गाडी आहे ही, आता कुठल्या पण गाड्या घ्या, याची किंमत कोण ठरवतं? केंद्र सरकार.
केंद्र सरकार ठरवतं, कंपनी ठरवते. बरं. ज्याचं मॉडेल आहे ते. तुमच्या कॅमेऱ्याची किंमत कोण ठरवली? त्या कंपनीने ठरवली ना. हां, मग आमच्या आमचं माल आहे ना, आम्ही पिकवला, आमच्या मालाला आम्हाला किंमत ठरवून द्या ना. आमचं ही म्हणणं आहे, आम्हाला ठरवून द्या ना. आमचा टॅमॅटो पिकला, 2 रुपयाने घेतला नाही कोणी. काल शेतकऱ्याने एक वतला हां, आम्हाला ठरवू द्या ना. आम्ही जी कमवतोय ना, आम्ही करतोय, राबतोय ना, म्हणून तुम्ही अन्न खाताय ना. मग आम्हाला ठरवून द्या ना. तुमच्या गाडीची किंमत तुम्ही ठरवताय, तुमच्या सायकलची किंमत तुम्ही ठरवते कंपनी, तुमच्या कॅमेऱ्याची किंमत तुमची कंपनी ठरवते, माईकची किंमत तुमची कंपनी ठरवते. मग आमची किंमत काय आम्ही ठरवू ना? ठरवली पाहिजे की नाही आम्हाला? मग आम्हाला अधिकार द्या ना तो. हां, एक जाता गोष्ट थोडक्यात सांगतो. एक गोष्ट, यात्रा होती, यात्रेमध्ये एक पाहुणा आला. पाहुणाच्या हातात ब्रेसलेट होतं, गळ्यात चेन होती, आणि फिरता फिरता त्याला यात्रेमध्ये एक स्टॉल दिसला. मान आत घाला आणि ब्रह्मांड बघा. त्याला मोह आवरला नाही. त्यानं मान आत घातली, त्याला हिसका बसला हाताला. त्यानं बघितलं ब्रेसलेट गायब. तो दुकानदार म्हटला, नाही नाही, आता तुम्ही मंगळापर्यंत पोहोचला होता, त्याच्या पुढे यायला का ब्रह्मांड दिसेल, अजून पुढे जावा. त्यानं मान परत आत घातली, त्याच्या गळ्याला हिसका बसला. त्यानं परत बघितलं, चेक करून त्याची चेन गेली. आणि त्याच्यानंतर त्यानं म्हटलं, तुम्ही आता चंद्राच्या जरा पुढे गेला होता, आता आणखी थोडं पुढं तुम्ही फक्त मान आत घाला. त्यानं परत मान आत घातली, त्याचं पाकिट गायब. त्याच्यानंतर तो म्हटला, बाबा माझं काही राहील का नाही याची गॅरंटी वाटणं झाली आहे. ते म्हणतात, नाही नाही, आत मान घाला, बिनधास्त मान घाला. त्यानं मान आत घातली, परत लगेच बाहेर काढली. तो म्हटला, काय झालं? म्हटलं, आता फक्त कपडेच अंगावर आहे, ते पण गेलं तर घरी कसं जायचं? आता ही अवस्था अशी झाली आहे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची. कपडे फक्त अंगावर आहेत. ह्या माणसांनी काहीच ठेवलं नाही. न संस्कृत राजकारण ठेवलं, ना युवकांचं आयुष्यमान ठेवलं, ना शेतकऱ्यांना एक निश्चित धोरण ठेवलंय. आता जर आपण मान आत घातली, ब्रह्मांड दिसायचं लांब, कपडे सुद्धा अंगावर राहणार नाहीत. त्यामुळं तुतारी वाजवा आणि महाराष्ट्राची संस्कृती जपा, एवढंच मी सांगतो. आम्ही होतो साताऱ्याच्या प्रीती संगमवरती आणि आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया साताऱ्यातल्या कराडच्या प्रीती संगमवरती आणि लोकांच्या प्रतिक्रिया घेत होतो. प्रतिक्रिया घेत असताना हे 2 सहकारी आम्हाला मिळाले. एका बाजूला शिवसेनेचे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेचे, आणि एका बाजूला राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते म्हणून आपण. या दोघांची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटली? महाराष्ट्रातून असंच वातावरण आहे का? साताऱ्यामध्ये काय वातावरण आहे? उदयनराजे भोसले की शशिकांत शिंदे? तुमचं मत कोणाला किंवा तुमचा कल कोणाला जाऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राईब करा.